नमस्कार मित्रांनो, सायन्स फोर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपलं फिजिक्स लेक्चर सीरीजचं 4थं लेक्चर आहे. आज मी जे लेक्चर नंबर 1, 2, 3 मध्ये जे काही मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट शिकवलेलं आहे, त्याच्या आधारावरती जे एम-एस-सी सी-ई-टीला जे प्रिव्हियस क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, पी-वाय-क्यू, हे मी पी-वाय-क्यू तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. पी-वाय-क्यू सॉल्व्ह करत असताना तुमच्याजवळ जे बेसिक गोष्टी ज्या तुमच्याजवळ पाहिजे, या गोष्टी मी तुम्हाला लेक्चर नंबर 1, 2 मध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जर ते लेक्चर नंबर 1, 2 जर तुम्ही बघितलं नसाल, तर ते तुम्ही बघून घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. लेक्चर नंबर 3 मध्ये मी स्टेट बोर्डनं जे काही कन्सेप्ट दिलेले आहेत सिलेबसमध्ये, त्याही मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. हे लेक्चर नंबर 1, 2, 3 जर तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेतला असाल, जर प्रॅक्टिस केला असाल वारंवार, तर तुम्हाला एम-एस-सी सी-ई-टीला आलेले पी-वाय-क्यू सॉल्व्ह करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. मी तुम्हाला गॅरंटी देतो, जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला असाल, तर तुम्हाला कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह होण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. कोणताही क्वेश्चन येऊ दे, तुम्हाला 100% क्वेश्चन सॉल्व्ह होणार. जर नवीन विद्यार्थी चॅनेलला जर प्रथम भेट देत असतील, तर त्यांनी प्लीज हे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे माझं येणारं लेक्चर तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. आणि तुमचे जर मित्र जर 12 सायन्समध्ये असतील, तर त्यांच्यापर्यंत हे लेक्चर शेअर करा. म्हणजे त्यांनाही त्याचा फायदा होईल. तसेच पालक वर्ग जर बघत असतील हे लेक्चर आणि त्यांचा पाल्य जर 12वी सायन्समध्ये असेल आणि त्यांना वाटत असेल की माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला महाराष्ट्रामधील टॉप जी कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीची, तर त्या कॉलेजेसला ॲडमिशन मिळवायचं असेल, तर हा फिजिक्स विषयी स्कोरिंग विषय असतो. त्यांनाही लेक्चर तुम्ही दाखवा. म्हणजे त्यांनाही त्याचा फायदा होईल. आणि कोणताही प्रॉब्लेम असू दे, कोणतीही तुमची शंका असेल, तुम्ही मला एनी टाइम विचारा. हां. तर आपण सुरुवात करूया. जे आलेले पी-वाय-क्यू आहेत, ते पी-वाय-क्यूने सुरुवात करूया. ज्या ठिकाणी पी-वाय-क्यू मी सॉल्व्ह करून देत असताना ज्या ठिकाणी जे बेसिक कन्सेप्टचे जे फॉर्म्युला आहे, ते तुम्हाला मी त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे. हा फॉर्म्युला इथं यूज करू शकतो. हा फॉर्म्युला मी घेतला होता प्रिव्हियस लेक्चरमध्ये. ह्या पण तुम्हाला गोष्टी आठवणी करून देणार आहे. ओके. आता आपण बघूया 2021 ला आलेला क्वेश्चन आहे, पी-वाय-क्यू क्वेश्चन आहे. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय तो. तर क्वेश्चन काय आहे बघा, मी एकदा वाचून दाखवतो तुम्हाला. अ बॉडी स्टार्ट्स फॉलिंग फ्रॉम हाईट h and travels a distance h by 2 during last second of its motion. Then time of flight in second is. म्हणजे बघा, एक ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट h एवढ्या हाईट वरून तो खाली असा फॉल केलेला आहे, फेकलेला आहे बरं का, h एवढ्या हाईट वरून. म्हणजे त्याची हाईट किती आहे रे ही? त्याची हाईट किती आहे? ही h हाईट आहे. हा. त्यावेळी त्याला खाली येण्यासाठी h एवढं हाईट खाली येण्यासाठी टायमिंग किती लागतं रे त्याला? टाइम किती लागतोय? टाइम t लागतोय टाइम. आता काय होतं? लास्ट ज्यावेळी सेकंद असतो ह्या टायमिंग टीचा, त्यावेळी तो ऑब्जेक्ट h/2 डिस्टन्स कव्हर करतो. ह्या लास्ट सेकंडमध्ये 1 सेकंडमध्ये. तर ह्या ए या पोझिशन पासून ह्या बी या पोझिशनकडे खाली येण्यासाठी त्याला टोटल टाइम किती लागेल हे आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. बरोबर आहे. एक लक्षात ठेवा, हे फ्री फॉल मध्ये आहे. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये आपण फेकतोय. ह्याचा अर्थ काय? इनिशियल व्हेलॉसिटी नेहमी काय असते? इथं 0 असते. इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते आणि एच व्हॅल्यू आपण जी काय करतो? कन्सिडर करतो. एच व्हॅल्यू आपण काय करतो? जी कन्सिडर करतो. हा बघा, तर आपल्याला एक कायनॅमॅटिकचं इक्वेशन माहित आहे. हाईट म्हणजे डिस्टन्सचं इक्वेशन एक माहित आहे कायनॅमॅटिकचं. एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 काय असतो? एटी स्क्वेअर असतो. ह्याच्यामध्ये यू ची व्हॅल्यू तुम्ही 0 पुट करा, ए ची व्हॅल्यू जी पुट करा, इक्वेशन आणि एस बरोबर एच पुट करा. म्हणजे एच इज इक्वल टू 0 इंटू टी प्लस 1/2 जी टी स्क्वेअर. म्हणजे हे इक्वेशन काय भेटणार आहे? एच इज इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर भेटणार आहे. बरोबर आहे. इक्वेशन तुम्हाला भेटेल बघा, फ्री फॉल मध्ये तुम्हाला जर डिस्टन्स हाईट काढायची असेल तर हे इक्वेशन तुम्हाला भेटेल. आता मला सांगा, लास्ट सेकंड मध्ये त्यानं h/2 डिस्टन्स कव्हर केलेला आहे. तर शिल्लक डिस्टन्स किती राहतं? रिमेन्स डिस्टन्स किती आहे? रिमेन्स डिस्टन्स जे बघा, रिमेन्स रिमेन्स डिस्टन्स बघा. रिमेन्स डिस्टन्स किती आहे शिल्लक? हे h/2. आता ह्या h मधून ह्या टोटल डिस्टन्स h मधून h/2 तुम्हाला काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. 2h मायनस h डिवायडेड बाय 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. h/2 हे काय राहिलं? रिमेन्स डिस्टन्स राहिलं. बरोबर आहे. हे रिमेन्स डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला टायमिंग किती लागणार आहे मला सांगा? हे रिमेन्स डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला टायमिंग किती लागणार आहे? हे 1 सेकंड ह्या टोटल टायमिंग मधून मायनस करावं लागेल ना. म्हणजे h/2 काय आहे? रिमेन्स डिस्टन्स आहे. ते कव्हर करण्यासाठी टायमिंग किती लागणार आहे? त्याला टायमिंग t-1 टायमिंग लागणार आहे. बरोबर आहे. म्हणजे इक्वेशन नंबर मी ह्याला 1 म्हणतो. इक्वेशन नंबर 2 बघा.
म्हणजे रिमेन डिस्टन्स जे आहे h/2 ह्याला कव्हर करण्यासाठी टायमिंग किती लागणार आहे? t-1 हे टायमिंग लागेल. इक्वेशन नंबर 2 लक्षात येते का मी काय सांगते? बेसिक सांगते, बेसिक कन्सेप्ट सांगते, सगळ्या बेसिक कन्सेप्ट. बेसिक कन्सेप्ट समजल्या तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. कोण सांगणार नाही, कोण सुद्धा असल्या बेसिक कन्सेप्ट मी सांगतो स्वतः. डोळ्यात तेल घालून मी अनालिसिस केलेलं आहे MAPCETच्या क्वेश्चनच्या संदर्भामध्ये. आता बघा, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 वरून आपण हे जे टोटल टायमिंग आपण फाइंड करू शकतो. हा, इक्वेशन नंबर 2 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 1 करायचं. आपण इक्वेशन नंबर 2 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 1 करू. हा, इक्वेशन नंबर 2 काय होतं? h/2 इज इक्वल टू 1/2 g t-1 स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1 काय आहे? h इज इक्वल टू 1/2 g t स्क्वेअर. बरोबर आहे. कॅन्सल काय होते सांगा मला? कॅन्सल काय होते सांगा मला? या h ला कॅन्सल होते, म्हणजे 1/2 ह्या 1/2 ला 1/2 कॅन्सल, g ला g कॅन्सल, इज इक्वल टू t-1 स्क्वेअर डिवायडेड बाय t स्क्वेअर. मी स्क्वेअर रूट घेतो बोथ साइड. स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड घेतल्यानंतर हे स्क्वेअर रूट काय येईल मला सांगा? 1चं स्क्वेअर रूट 1 असतं, 2चं स्क्वेअर रूट घेता येत नाही. याचे स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर निघून जाईल, तीचा स्क्वेअर निघून जाईल. बरोबर आहे. तिथपर्यंत तुम्हाला काय अडचण आहे का? काही अडचण नाही, समजलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप बघा आपण काय करतोय. स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड घेतल्यानंतर काय येणार आहे सांगा मला? हे रूट मध्ये जाईल, एकचा रूट स्क्वेअर रूट 1 असतो, ह्याचे स्क्वेअर निघून जातील. हा, आता बघा नेक्स्ट स्टेपला काय करतोय आपण? 1/√2 इज इक्वल टू, हे मी टी सेपरेट करतो. हा, टी डिवायडेड बाय t-1/t. या टीला टी निघून जाईल, 1/√2 इज इक्वल टू 1 - 1/t. ओके, हे 1/t मी इकडे घेतो. 1/t इज इक्वल टू 1 - 1/√2. हा, √2 तिकडे नेतो. बरोबर आहे. मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 1/t इज इक्वल टू √2 - 1 डिवायडेड बाय √2. आता मी इनवर्स करतो, याचा इनवर्स. t डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू √2 डिवायडेड बाय 2 √2 - 1. आता ह्याचं रॅशनलायझेशन करतो मी. रॅशनलायझेशन करत असताना जे डिनॉमिनेटरला आहे मायनस आहे, मी प्लसनं काय करतो? दोन्ही साईडला हे करतो, डिवाइड आणि मल्टिप्लाय करतो. हा, t डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू √2 - 1 इंटू √2 + 1 डिवायडेड बाय √2 + 1. बघा, आता एक तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल, a² - b² फॉर्म्युला असतो. a + b पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a - b असतो. बरोबर आहे. त्या पद्धतीने तुम्हाला इथं दिसतंय. म्हणजे मी इथं वरती काय लिहू शकतो बघा, √2 + 1 डिवायडेड बाय 2 - 1. ओके, नेक्स्ट स्टेप काय येणार आहे रे? नेक्स्ट स्टेप काय येणार आहे बघा, t इज इक्वल टू √2 एक ब्रॅकेटमध्ये √2 + 1 डिवायडेड बाय 1 येईल ना, 2 मधून 1 गेल्यानंतर 1 येईल ना. त्याच्यानंतर बघा, या √2 ने 8 मल्टिप्लाय केल्यानंतर √2 इंटू 2 येईल, प्लस 1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर √2 येईल डिवायडेड बाय 1. म्हणजे t इज इक्वल टू 2 + √2, हे काय आलं? सेकंड. म्हणजे तो ऑब्जेक्ट ए या पोझिशन पासून ज्यावेळी आपण फॉल करतोय एच एवढ्या हाईट वरून, तो बी या लास्ट पोझिशन वरती येण्यासाठी त्याला टायमिंग किती लागेल? 2 + √2 सेकंड एवढं टायमिंग लागेल. हे बघा, हे बेसिक कन्सेप्ट होती. हा क्वेश्चन होता, तुम्हाला मी अतिशय चांगल्या पद्धतीने समजून दिलेला आहे. ही जी फ्रीफॉल जी काही कंडिशन आहे, ते तुम्ही बेसिक मी तुम्हाला समजून दिलेलं आहे. आणि ही बेसिक तुम्ही 10th मध्ये शिकला होता. 10th मध्ये तुम्हाला एक फ्रीफॉलची जी कंडिशन होती ती झालेली होती. तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हाला इमेज दिसते बघा त्याची. अशा पद्धतीने आपण हा बेसिक क्वेश्चन फॉलो करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता ह्या क्वेश्चनचं जे काय आन्सर आहे, ते आन्सर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. जो क्वेश्चन दिसत आहे स्क्रीनवरती, त्या क्वेश्चन मध्ये ते आन्सर बघा, 2 + √2. म्हणजे ह्याचा आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर सी दिसते बघा, ऑप्शन नंबर सी, 2 + √2 आहे ना, हे आन्सर तुम्हाला दिसत आहे. आता 2021 ला आलेला एक दुसरा क्वेश्चन आहे. 2021 ला आलेला एक दुसरा क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती दिसते बघा, तुम्ही वाचतो. अ बॉडी ॲट अ रेस्ट फॉल्स थ्रू अ हाईट h with velocity v. If it has to fall down further for its velocity to become 3 times the distance traveled in the interval is. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे, हे एक ऑब्जेक्ट
काय झालेलं आहे, असं पहिल्यांदा रेस्ट मध्ये होता आणि त्याला असा फॉल्स केलेला आहे एच एवढ्या हाईटवरून. समजा एक ऑब्जेक्ट आहे, हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे. त्याला फॉल्स केल्यानंतर तो काही हाईटवर काही हाईट कंप्लीट करतो, एच एवढ्या हाईटवरती येतो. ही तिची हाईट आहे, हा एच एवढ्या हाईटवरती येतो. हा त्यावेळी तिची व्हेलॉसिटी असते व्ही. तो कंटिन्यू असा आपण समजा हा स्केच पेन वरनं असा खाली फेकला, फॉल्स केला, तर सुरुवातीला इनिशियल व्हेलॉसिटी जी काय असते रे, इनिशियल व्हेलॉसिटी जी 0 असते. पण फायनल व्हेलॉसिटी असते ना, फायनल व्हेलॉसिटी जो ऑब्जेक्ट खाली येत असताना त्याची व्हेलॉसिटी अशी जास्त वाढते, इन्क्रीज होते, वाढते व्हेलॉसिटी असलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अर्थ त्याला खेचून घेत असतं, त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी वाढते. मग क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे की ज्यावेळी तो ए पासून बी कडे ऑब्जेक्ट येतो ना, म्हणजे ह्या पोझिशन पासून ए या पोझिशन कडून बी कडे येत असताना जी व्हेलॉसिटी जी असते, जर ही व्हेलॉसिटी आपल्याला 3 टाइम्स करायची असेल, तर तो ऑब्जेक्ट किती खाली आला पाहिजे? ती जी व्हेलॉसिटी आहे, ती व्हेलॉसिटी जर तिप्पट करायची असेल आपल्याला, तर तो ऑब्जेक्ट त्या ऑब्जेक्टने किती डिस्टन्स कव्हर करणं गरजेचं आहे? हे आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे? फाइंड करायला सांगितलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्यो जो ऑब्जेक्ट आहे, समजा ही व्हेलॉसिटी इथं लिहितो मी. हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट ना अजून किती डिस्टन्स कव्हर करायला पाहिजे? अजून किती डिस्टन्स कव्हर करायला पाहिजे? म्हणजे त्यावेळी म्हणजे एच डॅश जे डिस्टन्स आहे, हे एच डॅश डिस्टन्स कव्हर करेल ना तो एच डॅश. हे किती डिस्टन्स कव्हर करायला पाहिजे टोटल? म्हणजे त्यावेळी याची व्हेलॉसिटी काय येईल? 3v एवढी व्हेलॉसिटी येईल. बरोबर आहे. म्हणजे फ्री फॉल मध्ये सगळी कंडिशन चाललेली आहे, फ्री फॉल्स. आणि फ्री फॉल्स मध्ये तुम्हाला माहिती आहे कायनेमॅटिकची इक्वेशन मी तुम्हाला सांगितलं होतं. फ्री फॉल्स मध्ये कायनेमॅटिकची इक्वेशन मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते आणि ए ची व्हॅल्यू जी म्हणतो आपण. त्यावेळी इक्वेशन बघा. v इज इक्वल टू यू प्लस एटी असतं. हेच इक्वेशन कसं होतं फ्री फॉल्स मध्ये? v इज इक्वल टू जीटी होतं. कारण यू आणि जी ची व्हॅल्यू पुट करा. 2 नंबरचं इक्वेशन काय असतं? एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर असतं. तुम्ही व्ही आणि यू आणि जी ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर इक्वेशन काय येतं? एस इज इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर. त्यालाच आपण एच पण म्हणू शकतो. हा 3 नंबरचं इक्वेशन काय आहे रे कायनेमॅटिकचं? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. फ्री फॉल मध्ये कसं होतं इक्वेशन हे? ए यू आणि जी ची व्हॅल्यू पुट करा. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gs किंवा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gh असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. आता मला सांगा, हे आता तुम्हाला कंडिशन कळालेलं आहे. आणखी एकदा क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती दिसते बघा. काय सांगितलेलं आहे क्वेश्चन मध्ये? अ बॉडी ॲट रेस्ट फॉल्स थ्रू टू हाईट h विथ व्हेलॉसिटी v. म्हणजे एका रेस्ट वरून ती बॉडी अशी फॉल्स केलेली आहे. h एवढ्या हाईट वरती ती आली, त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी v होती. पुढे काय सांगितलेलं आहे बघा? इफ इट हॅज टू फॉल्स डाऊन फर्दर फॉर इट्स व्हेलॉसिटी टू बिकम्स 3 टाइम्स. जर त्याला पुन्हा आपल्याला तिची व्हेलॉसिटी 3 टाइम्स करायची असेल, तर त्याला आणखी किती डिस्टन्स कव्हर करणं गरजेचं आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. बघा, आपल्याला एक कायनेमॅटिकचे इक्वेशन माहित आहे. कायनेमॅटिकचे इक्वेशन आता ह्याच्यावरून आपण एक कायनेमॅटिकचे इक्वेशन कोणतं घेऊ शकतो? तर इक्वेशन नंबर मी थर्ड घेऊ शकतो. बघा, कायनेमॅटिकचे इक्वेशन काय आहे? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तेच आपण कसे लिहू शकतो? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gh लिहू शकतो. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gh आपण लिहू शकतो. म्हणजेच हेच आपण असं लिहू शकतो का रे? व्ही स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच लिहू शकतो ना. जर व्हेलॉसिटी तिप्पट करायची असेल तर तुमची हाईट काय होणार आहे? स्क्वेअर होईल तिप्पटचा. जर तुम्ही व्हेलॉसिटी थ्राईस केली तर तुमचं हाईट काय होणार आहे? थ्राईसचा स्क्वेअर होईल. म्हणजे व्हेलॉसिटी तुम्ही इथं थ्राईस केली सा, तर हाईट काय होईल बघा? 9 होईल 9. म्हणजे व्हेलॉसिटी तुम्हाला तिप्पट करायची असेल तर तुमची टोटल हाईट तुमची टोटल किती कव्हर करेल तो ऑब्जेक्ट? ह्या पोझिशन पासून तो ह्या पोझिशन पर्यंत हाईट किती कव्हर करेल? 9h कव्हर करेल. 9h लक्षात येते? टोटल हाईट 9h कव्हर करेल. मग त्यांना सुरुवातीला h एवढी हाईट कव्हर केली होती, तर आणखी किती हाईट कव्हर करणं गरजेचं आहे? हे जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर टोटल हाईट किती दिली सांगा मला? टोटल हाईट ही हाईट प्लस h डॅश इज इक्वल टू टोटल हाईट किती आली? 9h आली. ही हाईट होती सुरुवातीला. पुन्हा ही हाईट तिने कव्हर केलेली आहे आणि टोटल हाईट किती आली? 9h आलेली आहे. कारण का? जर व्हेलॉसिटी जर थाईज केली आपण, त्याचा स्क्वेअर होईल ना हाईट. हाईट त्याचा स्क्वेअर होईल. म्हणजे बघा, h डॅश इज इक्वल टू 9h मायनस h डॅश इज इक्वल टू 8h. म्हणजे जे रिमेन्स डिस्टन्स आहे त्याने किती कव्हर करणं गरजेचं आहे? 8h करणं गरजेचं आहे. तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसतोय का 8h?
तर ऑप्शन मध्ये तुम्हाला एक्झाम्पल पुढे दिसत आहे. त्या ऑप्शन मध्ये ए नंबरचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन आपला बरोबर आहे. हे बघा बेसिक आहे का नाही सांगा मला. लेक्चर नंबर 1 आणि 2 मध्ये मी बेसिक दिले का नाही सांगा मला. याच्या पलीकडे काय आहे का? माझा विश्वास ठेवा, माझ्यावरती विश्वास ठेवा. जर तुम्ही मी सांगाल त्या पद्धतीने केलं ना तर फिजिक्सला तुम्हाला 50 पैकी 50 क्वेश्चन तुमचे बरोबर येणार. पर्सनल जर तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल आणि काही जर शंका असेल तर पर्सनल मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अशी अतिशय मी जीव तोडून डोळ्यात तेल घालून मी सगळं चाललेलं आहे आणि मुलांना काय देणं गरजेचं आहे. मुलांचं डोकं फिरवणं हे माझं काम नाही. मुलांना आवड निर्माण करून ते क्वेश्चन कसे सॉल्व्ह करता येतात ते मी मुलांना समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. ओके. आता अजून एक क्वेश्चन आपण बघू एमएसटी आलेला. अजून एक क्वेश्चन आपल्याला बघायचा एमएसटी आलेला क्वेश्चन 2021 ला एक क्वेश्चन आलेला आहे. 2021 ला तो बघू आपण. 2021 ला एक क्वेश्चन आलेला आहे बघा. कायनेमॅटिक इक्वेशन वरती बेसिक जे मी लेक्चर घेतलेले त्याच्यावरतीच क्वेश्चन आहे का नाही सांगा मला. क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती दिसते बघा. क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे बघा. अ स्टुडंट इज थ्रोइंग बॉल्स वर्टिकली अपवर्ड such that he throws the second ball when the first ball reaches maximum height. If he throws ball at an interval of 3 seconds, the maximum height of ball is. म्हणजे काय सांगितलेलं आहे. एक मुलगा आहे तो एक बॉल असा वरती फेकतोय. एक बॉल वरती फेकल्यानंतर तो मॅक्झिमम हाईटला जातोय ना. एक बॉल वरती फेकल्यानंतर 3 सेकंदानं दुसरा बॉल वरती फेकतोय. म्हणजे एक बॉल असा वरती फेकल्यानंतर 3 सेकंदानं दुसरा बॉल वरती फेकते बघा. एक बॉल त्याने वरती फेकलेला आहे. एक बॉल वरती फेकलेला आहे, असा वरती फेकलेला आहे. इथून बॉल त्यानं काय केलेला आहे, असा वरती फेकलेला आहे. म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला फेकलेला आहे, वरती फेकलेला आहे. बॉल हा बॉल नंबर कोणता आहे? हा बॉलचा नंबर आपण एक घेऊ. बॉल 1 आहे. 3 सेकंदानं टायमिंग जे आहे 3 सेकंद नंतर तो दुसरा बॉल वरती फेकतो. हा बॉल दुसरा बॉल कोणता? हा दुसरा बॉल घेऊया. वरती फेकतोय असा 3 सेकंदानंतर. 3 सेकंदानंतर दुसरा बॉल तो असा वरती फेकतोय. बघा इथं मी घेतो. 3 सेकंदानंतर दुसरा बॉल वरती फेकतोय. हा बॉल काय आहे? तो आहे. तर काय विचारलेलं आहे? तर मॅक्झिमम हाईट किती कव्हर करेल? तर मॅक्झिमम हाईट बॉल किती कव्हर करेल? मग हे आपल्याला हाईट फाइंड करायची आहे. बघा ही हाईट फाइंड करायची आहे. मॅक्झिमम हाईट किती कव्हर करेल ती फाइंड करायची आहे. बरोबर आहे. पुन्हा एकदा क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला समोर दिसतोय. अ स्टुडंट इज थ्रोइंग अ बॉल वर्टिकल अपवर्ड such that he throw the second ball when the first ball reaches maximum height. If he throws a ball at an interval of 3 seconds, the maximum height of the ball is. म्हणजे पहिला बॉल फेकल्यानंतर मॅक्झिमम हाईटला गेल्यानंतर तिसऱ्या सेकंदानंतर तो दुसरा बॉल फेकतोय. तर बॉल किती मॅक्झिमम हाईट कव्हर करेल ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन मध्ये जीची व्हॅल्यू दिलेली आहे 9.8 मीटर पर सेकंद अशी दिलेली आहे जीची व्हॅल्यू. तो बॉल वरती जाणार आहे म्हणजे 3 सेकंदामध्ये डिस्टन्स कव्हर करेल. 3 सेकंदानंतर तो बॉल फेकते ना. म्हणजे हा एक बॉल फेकल्यानंतर 3 सेकंदानंतर दुसरा बॉल फेकतोय. म्हणजे 3 सेकंदामध्ये तो मॅक्झिमम हाईट जाईल ना. म्हणजे ही जी हाईट आहे ही मॅक्झिमम हाईट 3 सेकंदामध्ये कव्हर करतो एच हाईट. बरोबर आहे. आता तो बॉल वरून खाली येत असताना त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल रे? किंवा तो ज्यावेळी बॉल इथं जातो आणि रेस्टला थांबतो त्यावेळी तिची इनिशियल व्हेलॉसिटी काय असते? 0 असते. त्यावेळी तिची इनिशियल व्हेलॉसिटी काय असते? 0 असते बघा. हा बॉल गेला वरती, काही ठिकाणी थांबल्यानंतर तिथं रेस्ट होतो ना काही कालावधीसाठी. तिथून पुन्हा खाली येताना म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी तिची 0 असते, पुन्हा फायनल व्हेलॉसिटी वाढत जाते तिची. फायनल व्हेलॉसिटी वाढत जाते. बरोबर आहे. ह्याच्यावरून जर आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं असेल तर कसं फाइंड करतो बघा. एक लक्षात घ्या. कायनॅमॅटिकचे इक्वेशन आहे एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर. आता हे कायनॅमॅटिकचे इक्वेशन आहे. आता आपण फ्री फॉल मध्ये बघतोय. फ्री फॉल म्हणजे लक्षात घ्या तुम्ही 10th मध्ये स्टडी केला होता. त्याचं मी प्रूफ तुम्हाला समोर देते बघा स्क्रीनवरती दिसते. फ्री फॉल म्हणजे काय? असलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशन मध्ये एखादा ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटेशनच्या मुळे जर खाली येत असेल तर त्याला म्हणायचं फ्री फॉल. त्यावेळी तुम्हाला ए च्या ऐवजी जी कन्सिडर करावं लागेल आणि इनिशियल व्हेलॉसिटी 0 कन्सिडर करावं लागेल. आता फ्री फॉल मध्ये इक्वेशन कसं असतं मला सांगा. एच ला आपण एच म्हणतो. इथं 0 इंटू टी प्लस 1/2 जी टी स्क्वेअर म्हणजे एच इज इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर आपण असं म्हणू शकतो का नाही जी टी स्क्वेअर. आता मला सांगा
जर हाईट फाइंड करायची असेल तर आपल्याजवळ जी ची व्हॅल्यू दिलेली आहे एच इज इक्वल टू 1/2, जी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 9.8 इंटू टी किती दिलेला आहे 3 सेकंड म्हणजे 3चा स्क्वेअर. आता 9.8 जी ची व्हॅल्यू आहे मी फर्स्ट लेक्चरमध्ये आय थिंक मला फर्स्ट का सेकंड लेक्चरमध्ये मी जी ची व्हॅल्यू ए किंवा जी ची व्हॅल्यू मी 10 मीटर पर सेकंड अशी कन्सिडर केली होती. कारण का केली होती तर ए किंवा जी ची जी व्हॅल्यू असते 9.8 ही अप्रॉक्सिमेटली तुम्ही 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर अशी कन्सिडर करू शकता. एमईटी सीईटीचे क्वेश्चन सोडवताना तुम्हाला अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू घेणं गरजेचं आहे हा. तर बघा एच इज इक्वल टू 1/2 इंटू 10 इंटू 9. बघा 3चा स्क्वेअर किती असतो 3चा स्क्वेअर किती असतो 9 असतो ना. म्हणजे 2 न 10ला मी भागलं बे के बे पंचे 10 म्हणजे किती येणार आहे सांगा 45. म्हणजे हाईट किती असणार आहे हाईट किती असणार आहे 45 मीटर असणार आहे. बघा किती इझी मी समजून दिलेलं आहे किती सोपं समजून दिलेलं आहे बघा. तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. याला अदर एक ऑप्शन आपण सोडवू शकतो. अदर एक ऑप्शन आहे. अदर एक ऑप्शन आपण याला सॉल्व्ह करू शकतो बघा. मी हे कसं सॉल्व्ह करून दिलेलं आहे ज्यावेळी मॅक्झिमम हाईटला तो ऑब्जेक्ट जातो तिथं थांबतो. त्यावेळी तिथं थांबल्यानंतर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते. मी लिहिलेले आहे. पुन्हा तो ऑब्जेक्ट खाली येताना जी फायनल व्हेलॉसिटी मॅक्झिमम असेल. इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल आणि टायमिंग जर दिला असेल तर तुम्हाला डायरेक्ट कायनेमॅटिक सेकंड इक्वेशन तुम्ही फाइंड करू शकता. सेकंड इक्वेशन तुम्ही काय करू शकता ते फाइंड करू शकता. हे एकदम सोपं मी दिलेलं आहे तुम्हाला सॉल्व्ह करून. याच्यामध्ये एक ऑदर जी मेथड आहे ती ऑदर मेथडनं सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा ऑब्जेक्ट ज्यावेळी फ्रीफॉल मध्ये ज्यावेळी वरती जातो फ्रीफॉल मध्ये ज्यावेळी ऑब्जेक्ट वरती जातो त्यावेळी त्याची फायनल व्हेलॉसिटी काय होते 0 होते. म्हणजे ही जी फायनल व्हेलॉसिटी आहे ती काय होते 0 होते. बरोबर आहे. फायनल व्हेलॉसिटी 0 झाल्यानंतर आपल्याकडे इक्वेशन आहे कायनेमॅटिक इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as आहे ना. हेच आपण कायनेमॅटिक इक्वेशन कसं लिहू शकतो व्ही स्क्वेअर बघा हेच कसं लिहू शकतो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2gh बरोबर आहे. असं लिहू शकतो ना कायनेमॅटिक इक्वेशन. आणि खाली येताना ऑब्जेक्ट ज्यावेळी खाली येतो त्यावेळी जी ची तुम्हाला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी निगेटिव्ह घ्यावं लागेल. म्हणजे हा जो जी आहे हा जी तुम्हाला निगेटिव्ह घ्यावा लागेल कारण खाली येतोय तो असा ऑब्जेक्ट खाली येतोय एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये असं खाली येतोय. याचा प्रूफ मी तुम्हाला बेसिक लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे पण याचा प्रूफ मी तुम्हाला देतोय 10th मध्ये तुम्ही हे स्टडी केलेलं आहे बघा तुम्हाला समोर दिसतंय. म्हणजे इथं काय येणार आहे सांगा मला ही फायनल व्हेलॉसिटी 0 यू स्क्वेअर प्लस 2 मायनस जी येणार आहे आणि एच येणार आहे बघा यू स्क्वेअर मायनस 2gh आणि यू स्क्वेअर इज इक्वल टू 2gh येईल बघा. येईल का आपल्याला जर हाईट फाइंड करायचं असेल तर एच इज इक्वल टू काय येणार आहे यू स्क्वेअर 2g. बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला हाईट फाइंड करता येते ना. आपण आपल्याकडे व्हेलॉसिटी माहिती आहे का इनिशियल व्हेलॉसिटी माहिती आहे का आपल्याला किती आहे. इनिशियल व्हेलॉसिटी जर फाइंड करायची असेल तर कायनेमॅटिकच्या इक्वेशन नंबर सेकंड आहे बघा. कायनेमॅटिकचं इक्वेशन नंबर आपण फर्स्ट बघितलं होतं. फर्स्ट काय बघितलं होतं व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी बघितलं होतं. व्ही इज इक्वल टू यू प्लस काय बघितलं होतं एटी बघितलं होतं. फायनल व्हेलॉसिटी 0 आहे. इनिशियल व्हेलॉसिटी माहिती आहे का नाही. प्लस ए ची व्हॅल्यू किती आहे किंवा हेच इक्वेशन आपण पहिल्यांदा फ्री फॉर्म मध्ये कसं लिहितो बघा व्ही इज इक्वल टू यू प्लस जी टी. आता मला सांगा ही फायनल व्हेलॉसिटी 0 आहे. इनिशियल व्हेलॉसिटी माहित नाही. जी ची व्हॅल्यू किती आहे मला सांगा. जी ची व्हॅल्यू आपण किती लिहू शकतो जी ची मायनस जी आपल्याला कन्सिडर करावं लागेल ना जी इंटू टी म्हणजे यू मायनस जी टी. आणि तुम्हाला जर यू पाहिजे असेल तर जी टी आपण असं लिहू शकतो. आता जी किती आहे आपल्याजवळ 10 इंटू टायमिंग किती आहे 3 सेकंड म्हणजे किती आलं इनिशियल व्हेलॉसिटी किती आली 30 मीटर पर सेकंड आली ना. इथं ठेवा. इथं ठेवल्यानंतर काय येईल बघा एच इज इक्वल टू 30 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू जी ची व्हॅल्यू 10 ठेवा. 30 इंटू 30 डिवायडेड बाय 2 इंटू 10 झिरोला झिरो गेलं बे के बे पंचे 10 आणि 15 दुणे 45 मीटर आलं का. तुम्ही कोणत्याही मेथडनं सॉल्व्ह करू शकता. फक्त कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे. कन्सेप्ट जर माहित असतील तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आता ह्याचं जे या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आन्सर किती येते सांगा मला. तुम्हाला समोर क्वेश्चन दिसतोय तर ह्याच्यामध्ये जे ऑप्शन आहे ए हा ऑप्शन ए तुम्हाला आन्सर दिसत आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला बेसिक क्वेश्चन जे 2-3 जे क्वेश्चन आहेत ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत. ही क्वेश्चनचं तुम्ही प्रॅक्टिस करा. कुठं अडचण येत असेल विचारा. आणखी काही बेसिक क्वेश्चन असतील तर मी सगळे सॉल्व्ह करून घेणार आहे. ह्या बेसिक कन्सेप्टवरती अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन असा फिरवून विचारला जातो. फक्त कन्सेप्ट समजून घ्या. सगळं शस्त्र मी तुम्हाला सेकंड लेक्चर नंबर 1 आणि 2 मध्ये तुम्हाला मी दिलेलं आहे तुमच्याजवळ. जे तुम्ही जर बघितलं नसेल तर तुम्हाला इथून पुढे लेक्चर काही समजणार नाही. आतापर्यंत जे झालेले लेक्चर आहे ते तुम्ही बघून घ्या. तुम्हाला समोर दिसत असेल की जे 3 लेक्चर आहे ते 3 लेक्चर तुम्ही बघून घ्या. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक डायरेक्ट देतो. जर लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.
आणि आपल्या मित्रांपर्यंत हे पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणारं लेक्चर तुम्हाला तुम्हाला त्याची माहिती मिळेल. जर पालक वर्ग जर हे लेक्चर बघत असेल माझं, तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पाल्य असेल किंवा शेजारी कोण 12वी सायन्सला असेल, एम-एससी सीईटीला किंवा एखादा होतकरू गरीब मुलगा असेल, तो हुशार असेल किंवा सर्वसामान्य मुलगा असेल आणि त्याला इंजिनिअरिंगला जायचं असेल, तर त्याच्यासाठी ही लेक्चर सीरीज महत्त्वाची आहे. तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेजारी असणारा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांना हे चॅनेलची माहिती द्या आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे येणारं जे लेक्चर आहे त्यांनाही बघता येईल आणि चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि त्यांनाही सांगा क्लिक करायला. म्हणजे येणारं माझं जे लेक्चर आहे ते त्यांना वेळ मिळेल. मी सगळे क्वेशन सॉल्व्ह करून घेणार आहे. एम-ए-टी-सी-टी एक्झाम येईपर्यंत मी 11th-12th सिलेबस कंप्लीट करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. जर तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर मला डायरेक्ट WhatsAppवरती मेसेज करू शकता. माझा WhatsApp नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. भेटू नेक्स्ट लेक्चरला. काय आणखी पी-वाय-क्यू घेऊन. तुर्तास आपण इथे थांबू. धन्यवाद.